नमस्कार. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम 2024-25 साठी महाराष्ट्र राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभागाने बोनसच्या संदर्भात शासन निर्णय काढलेला होता आणि या अनुषंगाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार होती. सदरचा धान बोनस आता बँकेमध्ये येणारच या प्रतीक्षेमध्ये असलेला धान उत्पादक शेतकरी निश्चिंत झालेला होता. अशाच या धान बोनसला चौकशीचा ग्रहण लागला. मार्च महिन्यापासून तर मे 2025 पर्यंत याची पडताळणी झालेली आहे. तर हे चौकशी करीत असताना जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिविकास महामंडळाकडे शेतकऱ्यांचे काही अवैध नावे आलेले होते. काही व्यापारी वर्गांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर धान विकण्याच्या हेतूने ज्या शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली नाही अशांची सुद्धा त्यांनी ई-पीक करून ठेवलेली आहे आणि त्यांची सुद्धा नावे यामध्ये आलेली आहेत. त्याचप्रमाणे इतर राज्यातील काही शेतकऱ्यांची नावे सुद्धा या यादीमध्ये येऊन बोगस शेतकऱ्यांची संख्या वाढलेली होती. खरीप हंगाम 2024 साठी ज्या शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली, ज्यांचं ई-पीक आहे, ज्यांच्याकडे अधिकृत कागद आहेत, अशाच शेतकऱ्यांना या बोनसचा लाभ जावा यासाठी महाराष्ट्र सरकारने चौकशीचा फेरा लावलेला होता. सरकार कपातीचा धोरण अवलंब करून धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस पासून वंचित ठेवतो की काय अशी शेतकऱ्याची भावना वाढीस लागलेली होती. अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्लजी पटेल यांनी प्रसार माध्यमाशी माहिती देताना सांगितले, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच राज्यातील शेतकऱ्यांना येत्या दिवसामध्ये बोनसचा वाटप होणार या संदर्भाची त्यांनी प्रबळ माहिती दिली. आता मात्र शेतकऱ्यांना बोनस येणार हे मात्र निश्चित झालेलं आहे. तर या धान बोनससाठी कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत? खरीप हंगाम 2024-25 साठी ज्या शेतकऱ्यांनी अधिकृत धानाची लागवड केलेली होती, ज्यांची ई-पीक नोंदणी आहे, ज्यांच्याकडे नमुना 8A सातबारा आहे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे तसेच आदिवासी विकास महामंडळाकडे ज्यांची नोंदणी आहे, अशांना सुद्धा या योजनेमध्ये हेक्टरी 20,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहेत. धान बोनसच्या संदर्भात चौकशीचे अहवाल काही जिल्ह्याचे आलेले आहेत, काही जिल्हे यामध्ये राहिलेले आहेत. तर ही प्रक्रिया 2-3 दिवसामध्ये पूर्ण होऊन येत्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून हा धान बोनस हेक्टरी 20,000 रुपये जमा होणार आहे. अशाच नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. नमस्कार.